ज्याला डाग लावण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. आम्ही तर देशप्रेमी मुसलमानांना आमचे मानतोच म्हणून तर ते आमच्या सोबत आलेत. पण देशप्रेमी मुसलमानांनी तुमच्या विरोधात आमचं हिंदुत्व मान्य करून आम्हाला मतदान केलं म्हणून तुमच्या पोटात एवढा जर का पोटशूळ असेल आणि तुम्हाला जर का इस्लामचा आणि सर्व देशप्रेमी मुसलमानांचा सुद्धा द्वेष असेल तर अमित शहाला मी जाहीर आव्हान देतोय, तुम्ही तुमच्या भाजपच्या झेंड्यामधला हिरवा काढून दाखवा. तो काढा, पहिला हिरवा काढा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवा. आम्हाला हिंदुत्व शिकवायचं. अरे पहिली पोट निवडणूक काय पार्लेची लढली होती 1987 साली. ही पहिली पोट निवडणूक जी मी मानतो की सर्व देशातल्या निवडणुकीच्या इतिहासात हिंदुत्वावरती लढलेले नव्हे तर हिंदुत्वावरती जिंकलेली निवडणूक होती. आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी दाखवून दिलं की हिंदू सुद्धा मतदान करून निवडणूक जिंकून देऊ शकतात. मग काढा इतिहास. शिवसेनेसोबत कोण होतं आणि शिवसेनेच्या विरोधात कोण होतं. किती साली? 1987 साली. त्यावेळेला शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेनेचे डॉक्टर रमेश प्रभू आणि काँग्रेसकडनं प्रभाकर कुंटे, हिंदुत्वाचा प्रचार तुफान झाला. हे आता तुम्ही दाखवलं ना दादा कोंडके वगैरे, तेव्हा तर फार जोमात होते. गुजरातमध्ये शंभू महाराज येत होते आणि त्याही वेळेच्या भाषणामध्ये शिवसेना प्रमुखांची स्पष्ट भाषणं आहेत. आम्हाला देशप्रेमी मुसलमानांचं वावडं नाही. जे देशद्रोही आहेत, पाक धार्जिणे आहेत, त्यांचा आमचा तो कोणी असेल, तो हिंदू जरी असला आणि पाक धार्जिण असला जसा कुरुलकर सारखा, तरी तो आमचा नाही. एवढं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. पण तेव्हा जर का इतिहास तुम्ही काढला, अमित शहाना मुद्दामून सांगतोय की तेव्हा फक्त दुहेरी लढत नव्हती झाली. शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी झाले, प्रभाकर कुंटे पडले, पण शिवसेनेच्या हिंदुत्वाला अपशकुन करायला भाजप आणि जनता पक्षाच्या प्राणलाल वोरांना सपोर्ट दिला होता. का तेव्हा तुम्ही हिंदू म्हणून आमच्या सोबत आला नाहीत? कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व? आणि मग ती निवडणूक जिंकल्यानंतर तुमचे प्रमोद महाजन वगैरे सगळे आले, मातोश्रीचे उंबरठे जिजवायला लागलात तुम्ही, कारण तुम्हाला शिवसेनेचा दुरुपयोग करून घ्यायचा होता. हे भाजप काय, RSS काय, हे सगळे असेच आहेत. करणार काही नाही, काड्या लावायच्या, आगी पेटवायच्या, दंगल उसळली की पळून जायचं. बाबरी 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 म्हणून सगळं माहोल पेटवलं आणि प्रत्यक्ष बाबरी पडल्यानंतर आम्ही नाही त्यातले. ही अशी तुमची नामर्दाची अवलाद आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व आणि राष्ट्रत्व शिकू. आणि तीच ती निवडणूक होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना प्रमुखांचा आणि नंतर सुभाष देसाईंचा पण त्या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला. तीच ती निवडणूक होती ज्याच्यामुळे शिवसेना प्रमुखांना आयुष्यात कधी निवडणूक लढणारच नव्हते, पण त्यांना निवडणूक लढवण्यापासून 6 वर्ष लांब ठेवण्यात आलं. आणि तो निर्णय अंमलात आणला तेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. आणि आज तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम शिकवत आहे. हे खरं आहे की 2000 साली छगन भुजबळ इथले गृहमंत्री असताना त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या अटकेचा प्रयत्न केला होता. नंतर सगळं मिटलं, ते स्वतः घरी आले, सगळं झालं. पण ते जेव्हा अटक करायला निघाले होते तेव्हा अडवाणी, जर मी विसरलो नसेन तर देशाचे उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते. आणि शिवसेना प्रमुखांना जर अटक केली तर राज्यामध्ये आगडोंब उसळेल, तो उसळू नये म्हणून त्यांनी सीमा सुरक्षा दल किंवा केंद्रीय राखीव दल जे आहे ते शिवसेना प्रमुखांनी त्यांना अटक झाली तर दंगल उसळली तर बंदोबस्त करायला भाजप सरकारने महाराष्ट्रात पाठवलं होतं. हे तुमचं बाळासाहेबांचं प्रेम. एवढी साल्टी निघतील की तुम्ही गावात फिरायच्या लायकीचे राहणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. आज 23 जानेवारी आहे, काल 22 जानेवारी होता. बरोबर 1 वर्षापूर्वी अयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं.
अरविंद, मला वाटतं तुम्ही काल परवा जाऊन आलात, अजूनही त्या मंदिराचं बांधकामच पूर्ण झालेलं नाहीये. आणि काय उन्माद चढलाय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. अहो, तेव्हा जर का शिवसैनिक उतरले नसते तर तुम्ही नसतातच, ते सोडा. पण जय श्रीराम जसं आम्ही बोलतो, आम्ही हिंदूच आहोत, पण आम्ही जसं जय श्रीराम बोलतो तसं तुम्हाला सुद्धा जय शिवराय बोलावंच लागेल. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जय शिवाजी जय भवानी बोलावंच लागेल. तुम्ही म्हणाल हे काय जय श्रीराम पुरे नाही. जसं जय हिंद नंतर जय महाराष्ट्र बोलतो तसं जय श्रीराम नंतर जय शिवराय बोललाच पाहिजे. कारण प्रभू श्रीराम कधी होऊन गेले, त्यांच्या जन्मभूमीवरनं वाद झाला, पुन्हा मंदिर बांधलं, त्यांनी राक्षस मारले होते, रामराज्य आणलं होतं. पण आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदी काय अमित शहा काय कोणीच जय श्रीराम बोलू शकलं नसतं. म्हणून पहिलं त्यांचा जय जयकार करा आणि मग जय श्रीराम बोला. महाराष्ट्रामध्ये तरी मी जय शिवराय आणि जय श्रीरामच बोलणार, कारण आम्ही भाजपसारखे कृतज्ञ नाही आहोत. जन्मदात्या बापाला आम्ही विसरू शकत नाही. शिवाजी महाराजांनी मग त्या फिल्म मध्ये सुद्धा बघितलं ना, हिंदवी स्वराज्य स्थापन नसतं केलं आणि औरंगजेबाला मोकाट सोडला असता. अगदी शिवरायांच्या नंतर सुद्धा संभाजीराजांच्या त्या निर्घुण, ज्याचं वर्णन सुद्धा करायला जीवावर येतं, हत्येनंतर 26 वर्ष ताराराणींनी म्हणजे महाराष्ट्राने औरंगजेबाला झुंजवत ठेवला नसता तर गुजरात पहिलं पटकन औरंगजेबाच्या चरणी लीन होऊन गेलं असतं. सगळं संपूर्ण हिंदुस्थान हिरवा झाला असता. त्याच्यामुळे जय शिवराय हे बोललंच पाहिजे. जर कोणी तुम्हाला जय श्रीराम बोललं त्याला सांगायचं जय श्रीराम जय शिवराय, जय शिवाजी जय भवानी.